ह्या अगोदर आपले 3 व्हिडिओ झालेले आहेत आणि हे 3 व्हिडिओ आहेत आपले ऑर्गनायझेशन ऑफ द डिपार्टमेंट ह्या विषयावर. ह्याच्यावर आपण 3 व्हिडिओ केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिपार्टमेंटचा इतिहास पाहिलेला आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने काम करतं हेही आपण पर्यंत पाहिलेलं आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत ते आपल्या प्लेलिस्टमध्ये जा GDS प्रमोशनमधल्या आणि त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आजचा आपला 4था व्हिडिओ आहे आणि 4था व्हिडिओ जो आहे तो आहे आपला टाइप ऑफ पोस्ट ऑफिसेसवर. टाइप ऑफ पोस्ट ऑफिसेस आपण घेणार आहोत. वन बाय वन आपण एका टॉपिकवर व्हिडिओ घेत आहे, जेणेकरून तुम्हाला बघायला पण वेळ मिळेल. आपला वेळ जास्त प्रत्येकालाच वेळ नाही, प्रत्येकाला काहीतरी ना काहीतरी कामं असतात. त्यामुळे आपण छोटे छोटे टॉपिकवर एक व्हिडिओ घेत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे आपण आपला टाइप ऑफ पोस्ट ऑफिसेस. टाइप ऑफ पोस्ट ऑफिसेस जर पाहिलं आपण तर आपल्याकडे किती प्रकारचे पोस्ट ऑफिस आहेत? 3 प्रकारचे. टाइप ऑफ पोस्ट ऑफिसेस किती आहेत? 3 प्रकारचे पोस्ट ऑफिसेस आहेत. कोणते कोणते आहेत? हेड पोस्ट ऑफिस आहे, सब पोस्ट ऑफिस आहे आणि ब्रांच पोस्ट ऑफिसेस. HO, त्याच्यानंतर SO आणि आपला BO या पद्धतीचे आपल्याकडे पोस्ट ऑफिसेस आहेत. याच्यापैकी आपण एक एक बघूया. सर्वप्रथम आपण हेड पोस्ट ऑफिस बघूया. हेड पोस्ट ऑफिस कोणाला कशाला म्हणतात? अ हेड पोस्ट ऑफिस हेड ऑफिस इज द मेन ऑफिस फॉर अ group of post offices consisting of itself and number of small offices called sub and branch offices which have been placed under its jurisdiction. जे हेड पोस्ट ऑफिस आहे हे मेन ऑफिस आहे. कोणाचं मेन ऑफिस आहे? ते जे ग्रुप आहेत, ग्रुप ऑफ पोस्ट ऑफिसेस, कुठले? सब ऑफिस आणि ब्रांच ऑफिसेस यांचा जो ग्रुप आहे यांच्या एक मेन ऑफिस जे आहे ते हेड पोस्ट ऑफिस असतं. इट कन्सोलिडेट्स अकाउंट्स ऑफ ऑल एसओज. सगळ्या पूर्ण एसओचं अकाउंट्स बघतात. अंडर इट्स ज्युरिडिक्शन अँड रिपोर्ट टू द पोस्टल अकाउंट ऑफिस. जे आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेले, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. किती आहेत आपले पोस्टल अकाउंट ऑफिसेस? तर 23 आहेत. म्हणजे प्रत्येक सर्कलला 23 अकाउंट ऑफिसेस. प्रत्येक सर्कलला एक या पद्धतीने एक आपलं पोस्टल अकाउंट ऑफिस असतं. त्या पद्धतीनं जे HO आहे पूर्ण एसओचं अकाउंट्स बघतं, कन्सोलिडेट अकाउंट्स, आणि हा रिपोर्ट जो आहे प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक रोजी तो पोस्टल अकाउंट ऑफिसला पाठवत असतात. इट ऑल्सो ड्रॉ सॅलरी पण काढण्याचं काम जे आहे आपले HO करत असतात. अँड बिल्स फॉर ऑफिशियल्स इन अ ज्युरिडिक्शन्स अँड मेंटेन द सर्व्हिस बुक मेंटेन ठेवण्याचं काम सुद्धा HO आपलं करत असतात. द इन्चार्ज ऑफ हेड पोस्ट ऑफिस मे बी हायर सिलेक्शन ग्रेड. एकतर HSG 2 असावा किंवा HSG 1 असावा किंवा सिनियर पोस्ट मास्टर असतात. जे सिनियर पोस्ट मास्टर असतात ते गॅजेटेड असतात. जो HO जो आहे, जो फर्स्ट क्लास HO असतो त्याचे जे हेड पोस्ट मास्टर किंवा सिनियर पोस्ट मास्टर असतात ते गॅजेटेड असतात. द हेड ऑफिसेस in the more important cities are in the charge of gazetted officers and such head post offices are referred to a first class head post offices. जे महत्त्वाचे शहर आहेत ह्या शहरामध्ये जे हेड पोस्ट ऑफिस असतात हे गॅजेटेड ऑफिसर असतात. इथलं जे इन्चार्ज असतं ते गॅजेटेड पोस्ट मास्टर असतात, गॅजेटेड ऑफिसर असतो. सच हेड ऑफिसेस आर रेफर्ड टू फर्स्ट क्लास. असे जे HO असतील त्याला काय म्हणतात? कोणता HO म्हणतात? तर त्याला फर्स्ट क्लास हेड पोस्ट ऑफिस म्हणतात. आपला जो सोलापूरचा HO आहे हे सुद्धा एक फर्स्ट क्लास HO आहे. परंतु तुम्हाला कोणाला माहित असेल तर पंढरपूरला सुद्धा HO आहे, पण पंढरपूरचा HO जो आहे तो फर्स्ट क्लास HO मध्ये येत नाही. अशा पद्धतीने डिफरंट असतो. त्यानंतर फर्स्ट क्लास हेड पोस्टमास्टर एक्सरसाइज ऑल द पावर्स. कोणाच्या? तर जे सुप्रिटेंडेंट असतात ह्या सुप्रिटेंडेंटचे पूर्ण पॉवर जे आहेत ते फर्स्ट क्लास जे हेड पोस्ट ऑफिस असते, हेड पोस्ट मास्टर असतात त्यांच्याकडे असतात. म्हणजे ज्या पंढरपूरचे जे SSP असतील, म्हणजे आपण एक उदाहरणार्थ घेतोय, लक्षात ठेवा. म्हणजे पंढरपूरचे जे SP आहेत, SP आहेत म्हणजे सुप्रिटेंडेंट आहेत, त्यांच्याकडे ज्या पॉवर असतात त्या पॉवर आपल्या फर्स्ट क्लास जो HO आहे, फर्स्ट क्लास हेड पोस्ट मास्टर आहेत, त्याला आपण सिनियर पोस्ट मास्टर म्हणतो, या सिनियर पोस्ट मास्टरकडे सुद्धा ती पॉवर असते. द फर्स्ट क्लास हेड ऑफिस सिच्युएटेड ॲट द हेडक्वार्टर हेड ऑफ द सर्कल. जे सर्कलचं हेड आहे, सर्कलचं मुख्यालय आहे, या ठिकाणी जे फर्स्ट क्लास HO असतात, एक किंवा एकापेक्षा जास्त 1
वेअर देर आर मोर दॅन वन हेड पोस्ट ऑफिस, म्हणजे एकापेक्षा जास्त हेड पोस्ट ऑफिसेस आहेत. अशापैकी एक हेड पोस्ट ऑफिस जे आहे ते हेडक्वार्टरला अटॅच असतं आणि त्या हेडक्वार्टरला त्या HO ला काय म्हणतात, GPO म्हणतात, जनरल पोस्ट ऑफिस. ज्या हेडक्वार्टरमध्ये म्हणजे जिथे सर्कलचं हेडक्वार्टर आहे, म्हणजे जसं आपल्याकडे मुंबईला जिथे HO असतील, एक किंवा एकापेक्षा जास्त HO असतील, त्याच्यापैकी एक HO जो आहे तो जो आहे हेडक्वार्टरला अटॅच असतो, म्हणजेच सर्कल ऑफिसला अटॅच असतो. त्या हेडक्वार्टरला त्या HO ला जनरल पोस्ट ऑफिस म्हणतात, GPO म्हणतात. मुंबई GPO तुम्ही पाहिलेले असेल, हे आपलं GPO आहे. का तर हे जे GPO आहे म्हणजे हा जो HO आहे तो हेडक्वार्टरला म्हणजे सर्कल ऑफिसला अटॅच आहे, त्यामुळे त्याला GPO म्हणतात. द पोस्टमास्टर ऑफ GPO इज कॉल्ड चीफ पोस्टमास्टर. लक्षात ठेवा, GPOच्या पोस्टमास्टरला काय म्हणतात, चीफ पोस्टमास्टर. जर फर्स्ट क्लासच्या हेड पोस्टमास्टरला काय म्हणतात, फर्स्ट क्लास HOच्या, त्यांना सिनियर पोस्टमास्टर म्हणतात. लक्षात ठेवा, जे आपले जे फर्स्ट क्लास HO आहेत, फर्स्ट क्लास HO यांना काय म्हणतात, यांना म्हणतात सिनियर पोस्टमास्टर, सिनियर PM. तर त्यानंतर जे GPO आहे, GPOचे जे पोस्टमास्टर आहेत त्यांना काय म्हणतात, तर चीफ PM म्हणतात, चीफ पोस्टमास्टर. लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो, साधा प्रश्न आहे पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तेवढं. हे झालं आता HOचं. आता सब पोस्ट ऑफिस काय आहे बघूया. SO, सब पोस्ट ऑफिस SO इज अन ऑपरेशनल युनिट आहे, लोकेटेड इन अर्बन ॲज वेल ॲज रुरल एरिया. जे आहे फंक्शनल युनिट असतं, ऑपरेशनल युनिट आहे, जे शहरामध्ये असतं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा असतात. SO, मग तो SO कुठलाही असो. आता SO मध्ये सुद्धा फरक आहे, याच्यामध्ये सुद्धा ABC, नॉन डिलिव्हरी, डिलिव्हरी, सिंगल हँडेड, डबल हँडेड अशा पद्धतीने बरेच फरक आहे. ह्याचे हे आपण नंतर जर आपल्या सिलेबसमध्ये असेल तर बघूया. इट मॉनिटर्स द अकाउंटिंग वर्क ऑफ BO placed under it and also supplies and receives fund इन्व्हेंटरीज जे आहेत. काय करतात मग SOचं काम काय आहे, तर एक तर फंक्शनल युनिट आहे त्यांचं, ते ऑपरेशनल युनिट आहे त्यांचे, ते काम करतात. त्याचबरोबर त्यांच्या अंडर जे BO आहेत त्यांचे अकाउंटिंगचं काम करतात. जसं SOचं अकाउंटिंग करतं कोण, HO करतात, तसं BOचं जे अकाउंटिंग आहे ते कोण करतं, ते SO करतात. म्हणजे त्यांच्या अंडर जे BO आहेत त्यांचं काम कोण करतात, SO करतात. इट मॉनिटर्स द अकाउंटिंग वर्क ऑफ BOs प्लेस्ड अंडर इट अँड ऑल्सो सप्लाय. काय सप्लाय करतात, तुम्हाला जे इन्व्हेंटरी लागतात म्हणजे स्टॅम्प, स्टेशनरी लागतात, आणि तुम्हाला जे कॅश लागते, BOला जे पैसे लागतात ते सुद्धा SO सप्लाय करत असतात. BO डायरेक्ट HO मधून आणतात का, आणू शकतात, परंतु जर त्या HO ला BO अटॅच असतील तर, जर ह्यांना अटॅच असतील तर. अदरवाईज तुम्ही डायरेक्ट ज्यांना जो एखाद्या SO खाली काम करतं तर डायरेक्ट HO मधून कॅश आणू शकतात का, नाही, कारण त्यांनी फक्त आपल्या SO मधून किंवा अकाउंट ऑफिस, ज्याला अकाउंट ऑफिस म्हणतो आपण, तिथूनच कॅश आणायची आहे. These offices classified as follows based on the number of staff sanctioned to that office. मी आताच म्हणलं तुम्हाला की ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचा क्लास आहे क्लासिफाईड ॲज वेल ॲज फॉलो बेस्ड. कशावर, तर त्याचं स्टाफ किती आहे, स्टाफ पोझिशन किती आहे, त्या पद्धतीने त्यांचे विभाजन केलेलं जातं. कसे कसे आहे, तर एक मुख्य डाकघर आहे, त्यानंतर येतं हायर सिलेक्शन ग्रेड, ज्याला HSG SO म्हणतात. हे सगळे आपले SOचे प्रकार आहेत. MDG SO, त्यानंतर HSG, त्याला हायर सिलेक्शन ग्रेड, लोअर सिलेक्शन ग्रेड SO, LSG SO, ट्रिपल हँडेड SO ज्याला A क्लास म्हणतात, डबल हँडेड SO त्याला B क्लास म्हणतात, आणि सिंगल हँडेड SO ज्याला C क्लास म्हणतात. ह्याच्यामध्ये पण नॉन डिलिव्हरी, डिलिव्हरी अशा पद्धतीने असतात. दिस पोस्ट ऑफिसेस आर फर्दर क्लासिफाईड इंटू, लक्षात, परत हे तर क्लास झालेत, परंतु याच्यामध्ये सुद्धा पुन्हा त्या काहीतरी क्लास आहेत. क्लासिफाईड इंटू काय काय, डिलिव्हरी आहे, नॉन डिलिव्हरी आहे. जिथे डिलिव्हरीचं ऑपरेशन चालतं, म्हणजे जिथे पोस्टमन आहेत, डिलिव्हरीचं काम चालतं तिथे डिलिव्हरी पोस्ट ऑफिस, त्याला डिलिव्हरी SO म्हणतात. जिथे डिलिव्हरीचं काम नाही चालत आहे तिथे नॉन डिलिव्हरी. आपल्या शहरामध्ये जर पाहिलं तुम्ही
JNV वगैरे पोस्ट ऑफिसेस आहे, मंगळवार पेठ पोस्ट ऑफिस आहे, मंगळवार पेठ पोस्ट ऑफिस आहे, हे नॉन डिलिव्हरी पोस्ट ऑफिसेस आहेत. इथे जर SRPF पाहिलं तर डिलिव्हरी आहे, मार्केट एसओ पाहिला आपला तर डिलिव्हरी आहे, इथे डिलिव्हरीचं काम चालतं. Each delivery PO will have a unique PIN code and delivery staff. Each delivery PO will have a unique PIN code and delivery staff. कुठे इथे लक्षात ठेवा, each delivery PO नॉन डिलिव्हरीला सांगितलेलं नाही. प्रत्येक डिलिव्हरी पोस्ट ऑफिस जो असतो त्याला एक वेगळा पिन नंबर असतो आणि डिलिव्हरी स्टाफ तर असावाच लागेल, त्याशिवाय डिलिव्हरी होणार कशी. नॉन डिलिव्हरी पोस्ट ऑफिसेस perform only counter transactions and are not assigned any pin code. They are identified with the pin code of the concerned delivery PO. मग काय नॉन डिलिव्हरीला असतो पिन नंबर तर नाही. नॉन डिलिव्हरी पोस्ट ऑफिस जे आहेत एसओ आहेत त्यांना पिन नंबर नसतो. ते कोणत्या पिन नंबरवर चालतात तर ते त्यांना एक जे आहे डिलिव्हरी पोस्ट ऑफिस अटॅच असतं. आपल्याकडे जर झालं सोलापूर मार्केट जे पोस्ट ऑफिस आहे हे एक डिलिव्हरी पोस्ट ऑफिस आहे, तर याच्या अंडर जे आहे मंगळवार पेठ जे आहे आपलं मंगळवार पेठ हे जे आहे अटॅच आहे. नॉट असाइन्ड अँड पिन दे आर आयडेंटिफाईड विथ द पिन कोड ऑफ द कन्सर्न डिलिव्हरी PO. ज्या डिलिव्हरी POला ते अटॅच असतात त्याच पिन नंबरनुसार ते काम करत असतात. पिन नंबरची गरजही पडत नाही त्यांना, कारण त्यांच्याकडे फक्त काउंटर ट्रान्झॅक्शन असतात फक्त SB, MPC वगैरे. त्यानंतर येऊया आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ब्रांच पोस्ट ऑफिस. आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे BO. ब्रांच पोस्ट ऑफिस म्हणजे BO इज मोस्टली लोकेटेड इन रुरल एरिया. मोस्टली म्हणलंय पूर्णपणे नाही, काही BO शहरामध्ये सुद्धा असू शकतात असतात. लोकेटेड इन रुरल एरियाज. दे ऑपरेट फॉर मिनिमम 4 आवर. मिनिमम म्हणले 4 आवर, मॅक्झिमम किती आहे 5 तास. किती तास काम करायचं तुम्हाला मॅक्झिमम 5 तास. द ऑफिसर्स इन चार्ज इन ब्रांच पोस्ट ऑफिस इज ब्रांच पोस्ट मास्टर BPM. ही मे बी असाइन्ड बाय ABPM. मे बी असू शकतो असं नाही, मे बी असू शकतो ABPM फॉर मेल डिलिव्हरी मेल ऑपरेशन्स. म्हणजेच जिथे ABPM आहेत ते झाले आपले डबल हँडेड BO असतात. आपण काम करतोच आहे, तुम्हाला माहितीच आहे, आपण डबल हँडेड BO आहेत. मे बी म्हणलेले आहे. आणि जिथे ABPM नाहीये तो आहे आपला सिंगल हँडेड BO. आता तुम्ही काम करतच आहात, तुम्हाला माहिती आहे. तर हे झालं BO संदर्भात. तुम्हाला माहिती आहे BOचा जे आहे अकाउंट ऑफिस कुठलं असतं, मागेच आता बोललेलो आपण. एसओ जे आहे हे आहे त्यांचं अकाउंट ऑफिस असतं. आता बघूया नाईट पोस्ट ऑफिस. नाईट पोस्ट ऑफिस काय आहे. द वर्किंग आवर्स ऑफ द पोस्ट ऑफिसेस आर जनरली फिक्स्ड by the head of the circle according to the timings given in clause 5 of the post office guide. पोस्ट ऑफिस गाईड मध्ये clause 5 जो आहे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने टायमिंग ठरले आहेत ते कोण डिसाइड करतं, सर्कल करतं, हेड ऑफ द सर्कल. मग हेड ऑफ द सर्कल कोण आहेत, CPMG आहेत, डिसाइड करत असतात. हाऊएव्हर द डायरेक्टर जनरल DG may extend the working hours of any post offices up to म्हणलेलं आहे किती 8:30 पर्यंत, रात्रीच्या 8:30 पर्यंत. अँड कीप देम ओपन ऑन संडे ऑल्सो. दीज पोस्ट ऑफिसेस विल बी टर्न कुठे कशामध्ये कन्वर्ट होतात ते नाईट पोस्ट ऑफिसेस मध्ये. अँड विल ट्रान्झॅक्ट दोज ट्रान्झॅक्शन्स विच हॅव बीन अथॉराइज्ड बाय DG डायरेक्टर जनरल इन दिस बिहाफ. काय म्हणले आहे की जे पोस्ट ऑफिस गाईड पार्ट 1 जे आहे त्याच्यामध्ये जे दिलेले क्लॉज 5 मध्ये जे टायमिंग ठरवून दिलेले आहेत हेड ऑफ सर्कलने, त्याच्या व्यतिरिक्त 8-8:30 पर्यंत टायमिंग वाढवण्याचे अधिकार जे आहेत डायरेक्टर जनरलला आहेत. हे असे जे पोस्ट ऑफिस आहेत ज्यांचे टायमिंग 8:30 पर्यंत केलेले आहेत त्यांना काय कीप देम ओपन ऑन संडे सुद्धा ते वर्किंग नॉन वर्किंग जे आहेत नॉन वर्किंग डे हॉलिडेज त्या दिवशी सुद्धा ते ओपन असतात आणि तिथे
जे आहेत बुकिंगचं वगैरे काम चालत असतं. ऑफिसेस विल बी टर्म इनटू, आणि असे पोस्ट ऑफिसला आपलं काय म्हणतो आपण, नाईट पोस्ट ऑफिसेस म्हणतो. विल ट्रान्झॅक्ट दोज ट्रान्झॅक्शन्स. पण इथे सगळे ट्रान्झॅक्शन चालतात का, नाही. जे ट्रान्झॅक्शन अथॉराईज केले आहेत डीजीनी, डायरेक्टर जनरलनी, डीजीनी जी अथॉराईज केले आहे ट्रान्झॅक्शन आहेत तेवढेच ट्रान्झॅक्शन इथे केले जातील. ड्युरिंग द एक्सटेंडेड आवर्स दीज पोस्ट ऑफिसेस विल जनरली बुक रजिस्टर. काय काय करू शकतात, तर रजिस्टर बुक करणार. त्यानंतर आर्टिकल्स इन्क्लुडिंग व्हीपी आर्टिकल्स, व्हीपी आर्टिकल सुद्धा बुक करतील. आणि टीएमओ अँड सेल आयपीओ, आयपीओ सुद्धा ते सेल करतील. अँड पोस्टेज स्टॅम्प्स, आयपीओ पोस्टेज स्टॅम्प रजिस्टर बुक करतील इन्क्लुडिंग व्हीपी आर्टिकल. ओके, अशा पद्धतीने पूर्ण काम केले जात नाही, डिलिव्हरी वगैरे होणार नाही. जे ठरवून दिले असतात तेच महत्वाचे ते कामं केले जातात. डिपॉझिट्स into saving bank account and sale of cash certificate will be available up to कुठपर्यंत आहे, तर 7 PM पर्यंतच आहे. जे नाईट पोस्ट ऑफिसेस आहेत जिथे 8:30 पर्यंत टायमिंग केलं आहे, परंतु तिथे जर डिपॉझिट करायचे असतील, सेव्हिंग सर्टिफिकेट विकत घ्यायचे, म्हणजे जे एसबीचे ट्रान्झॅक्शन करायचे, इन शॉर्ट जर बघायचं असेल तर ते कुठपर्यंत चालतील, तर ते चालतील आपले 7 पर्यंत. ऑन वीक डे ओनली पेमेंट ऑफ टीएमओज ट्रान्झिट payment of TMOs will also be effected up to 6 PM on Sunday and national holidays as well as other PO holidays. The night post offices function and observe restricted working hours. These offices work for one shift only from 10 to 5 PM, 10 to 17 hours. The delivery functions of the offices are entirely suspended as well as कुठले कुठले आहेत, डिलिव्हरी, मी आताच म्हटलं होतं की डिलिव्हरी जे आहे ते काम नाही चालणार. फंक्शन ऑफ द ऑफिसेस आर entirely suspended as well as the payment of MO order and saving bank and post office certificate also suspended on this day. कुठल्या दिवशी, ते रिस्ट्रिक्टेड हॉलिडे असतील त्या दिवशी. त्यानंतर आलं एक मोबाईल पोस्ट ऑफिस. हे झाले आपण काय काय पाहिले, आपण कुठले कुठले पाहिले. पहिला पाहिला एचओ, त्यानंतर एसओ, एसओ मध्ये डिफरंट प्रकार आहेत. त्यानंतर पाहिला बीओ, बीओ नंतर पाहिला एनपीओ, ज्याला आपण नाईट पोस्ट ऑफिस म्हणतो. त्यानंतर बघूया एमपीओ, मोबाईल पोस्ट ऑफिसेस. Mobile post offices are functioning at Bombay, Calcutta, Delhi, Madras, Ahmedabad, Nagpur, Hyderabad, Bangalore, Kanpur, Pune, Jaipur and Bhilai Industrial Township. Bhilai Industrial Township या ठिकाणी मोबाईल पोस्ट ऑफिसेस चालतात. लक्षात ठेवा, शक्यतो हे मेट्रो ज्या सिटी आहेत ह्या शहरामध्येच हे चालले जातात. सध्याच्या घडीला कुठे कुठे आहेत, तर मग बॉम्बे, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, बँगलोर, कानपूर, पुणा म्हणजे आपले पुणे, जयपूर and भिलाई इंडस्ट्रियल टाउनशिप. These mobile post offices are intended to provide the facility of late posting in the different areas of the cities at different timing. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी हे काम करतील, काय म्हणतात त्या ठिकाणचे व्यवहार केले जातात. अकॉर्डिंग टू द फिक्स शेड्यूल इन्क्लुडिंग इन्शुरन्स अँड व्हीपी. अकॉर्डिंग काय, जे त्यांना ठरवून दिलेले शेड्यूल आहेत त्या शेड्यूलनुसार ते काम केले जातात. These offices remain closed on Sunday and postal holiday. लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो, व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा, IMP आहे. कन्फ्युजन असं आहे की आपण एनपीओ पाहिलं, एनपीओ जे आहेत हे संडेला सुद्धा, संडे आणि हॉलिडेला सुद्धा ओपन राहणार असं सांगितलेलं आहे, संडे आणि हॉलिडेला सुद्धा. तर मोबाईल पोस्ट ऑफिसेस हे काय म्हणले, these offices remain closed on Sundays and postal holidays. जे मोबाईल पोस्ट ऑफिसेस आहेत हे क्लोज असतील, कधी संडेला आणि हॉलिडेला बंद असतील, परंतु एनपीओ बंद राहणार नाही.
त्यामुळे हे कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की फॉलोइंग विच ऑफिस विल रिमेन क्लोज ऑन संडे अँड हॉलिडे. NPO, MPO, SOHO. त्यामुळे हे लक्षात ठेवा. The mobile post offices sell stamps and postal stationery, grant certificate of posting, book surface and airmail registration articles of the letter mails, including insurance and VP and air parcels, beside accepting under unregistered article of the letter mail for dispatch. The mobile post office at Madras and Nagpur are also permitted to book money order. कुठले मनी ऑर्डर बुक करू शकतात पोस्ट ऑफिस? MPO मोबाईल पोस्ट ऑफिसेस फक्त मद्रास आणि नागपूर हे दोनच जे आहेत मोबाईल पोस्ट ऑफिसेस. MPO कुठले आहे? मद्रास एक आहे आणि नागपूर हे दोनच पोस्ट ऑफिसेस आहे की जे मनी ऑर्डर बुक करू शकतात. लक्षात ठेवा, हा सुद्धा महत्त्वाचा असू शकतो. आपलं लक्ष राहत नाही, परंतु याच्यावरच प्रश्न येऊन जाऊ शकतो की ह्यापैकी कुठलं पोस्ट ऑफिसेस जे आहेत ते मनी ऑर्डर बुक करू शकतात. ह्यापैकी खालीलपैकी कुठलं मोबाईल पोस्ट ऑफिस आहे जे मनी ऑर्डर बुक करू शकतात? त्याच्यामध्ये ऑप्शन येईल 1A मद्रास, B नागपूर, 3 हैदराबाद आणि 4 येईल A आणि B. तर तुमचं ऑप्शन असेल A अँड B जे आहे, डी ऑप्शन जे आहे ते तुमचं हे असेल उत्तर असेल. लक्षात ठेवा. त्यामधलं आहे पुन्हा बिझनेस अवर्स. बिझनेस अवर्स हा तिसरा टॉपिक आहे आपला. आतापर्यंत आपण पाहिलेला आहे ऑर्गनायझेशन ऑफ डिपार्टमेंट पाहिलेलं आहे. त्यानंतर आत्ता पाहिलेलं आहे आपण टाईप ऑफ पोस्ट ऑफिसेस. आता तिसरं जो आहे ते बिझनेस अवर्स आहे. हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार. व्हिडिओ नंबर तो येईल आपला 5 येईल. आतापर्यंत आपले 4 झाले, याच्यावर 3 झालेले आहेत व्हिडिओ. हा आपला एक व्हिडिओ झाला, 4 झाले आणि हा 5वा व्हिडिओ आपण पुढे घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही बघत आहात, कसे वाटतात नक्की सांगा. आवडत असतील, काही चेंजेस असेल तर कमेंट करा, काहीही असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा पाठवा. सध्या फ्रीमध्ये आहे. आपण नंतर पुन्हा याच्या बॅचेस सुद्धा पेड सुद्धा सुरू करणार आहोत, पण पेड खूप आपण कमी किमतीमध्ये ठेवणार, काळजी करू नका.